महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं परमानन्दमाधवम्। हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि
थोडक्यात नामस्मरण करूया. दत्ताचं नवरात्र सुरू आहेत, त्यामुळे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगाच्या कल्याणा सतत झटती जे त्रिभुवनी, नवोद्या साष्टांगे दैवत असे नारद मुनी. आम्हाला शक्ती द्या बुद्धी प्रभूचे गान करण्या, कृपा दृष्टी ठेवा कीर्तनिया रंग भरण्या. देवर्षी नारद महाराज की जय. विश्व मराठी परिषद व भीष्म स्कूल ऑफ इंडेक्स च्या अंतर्गत ज्या संयुक्त विद्यमाने कीर्तन विश्वाच्या अंतर्गत सुरू असलेल्या कीर्तन प्रवचन अभ्यास वर्गानिमित्त ही कीर्तन सेवा, त्याचे प्रात्यक्षिक म्हणून ही कीर्तन सेवा मी सादर करत आहे. सर्वप्रथम माझे श्री गुरु परमपूज्य श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य परमपूज्य डॉक्टर काका, तसेच कीर्तन शिकविणारे माझे गुरु परम आदरणीय चारुदत्त बुवा आपळे यांना मी वंदन करते व माझ्या कीर्तन सेवेस सुरू करते. हरे नाम केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. हरिनामा व्यतिरिक्त ह्या कलियुगात दुसरी आपल्याला कुठलीच गती नाही. अगदी अशाच अर्थाचा अभंग आज आपण निरूपणास घेतला आहे. बोलू वैसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले, प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू झुंगी, परे मुनी परते घर ते धराहू निरंतर. सर्व सत्ता आली हाता नाम ह्याचा खेचर धायला. हा 5 चरणांचा अभंग भक्त श्रेष्ठ नामदेव महाराज ज्यांना भक्त प्रल्हादाचा अवतार असे मानले जाते, असे भक्त श्रेष्ठ नामदेव महाराजांचा हा अभंग आपण निरूपणास घेतलेला आहे. या अभंगात आपल्या जीवनातील विशेष कार्याचे महत्व व नाम संकीर्तनाचे महत्व त्याची प्रतिज्ञा घेताना नामदेव महाराज या अभंगातून आपल्याला दिसतात. आपल्याला नामदेव महाराज काय सांगत आहेत? बोलू वैसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले. बोलू वैसे बोल म्हणजे आपल्या मुखातनं जी वाणी बाहेर पडते ती कशी असायला हवी हो? ज्यानी सारं विठ्ठलमय जग कसं डोलायला हवं. मग हे जग आहे, ही जी सृष्टी आहे, ही सृष्टी कशाने बनलेली आहे, कुठून तिचा उगम आहे? ही सृष्टी, सगळ्यात मोठा सृष्टीचा आधार म्हणजे शब्द म्हणजेच प्रणव, आणि प्रणव म्हणजेच ओंकार. हा ओंकार ह्या संपूर्ण सृष्टीला व्यापून आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हटले, ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या. ओम नमो जी आद्या, ह्या ओंकारापासनं आपली निर्मिती झाली आहे. आणि हे जे बोल आपल्या मुखातनं बाहेर पडतात ते एक प्रकारचे काय आहे हो? ते ब्रह्मच आहे. मग हे जे ब्रह्ममय वाणी जी आहे, ही जी वाणी आहे ती कोणाच्या मुखातनं बाहेर पडते? ती मनुष्याच्या मुखातनं बाहेर पडते. माणूस हा माणसाला मिळालेली ही दैवी देणगी आहे, ती पशुला मिळालेली नाही आहे. काय आहे? ज्ञान, विवेक आणि मुखातनं बाहेर पडणारी जी वाणी आहे, ती वाणी आपण जो विचार करतो, जे ज्ञान आपल्याला मिळतं त्याच्यानंतरच ती मुखातनं वाणी बाहेर पडते.
मग ती वाणी कशी असायला हवी? कोणाला दुखवणारी हवी की कोणाला सुखावणारी हवी? मग सुख कशात आहे? तर ते विठ्ठल नामात आहे. म्हणून आपल्याला नामदेव महाराज काय सांगतात? बोलू वैसे बोले, जेणे बोले विठ्ठल डोले. त्याच सोबत आपल्याला सुंदर असा अभंग आहे. त्या अभंगाचं गायन करूया. बोलावा बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. करावा विठ्ठल जीव भाव. करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. आणि माऊली काय म्हणतात? विषय तो झाला नारायण. ह्या मुखातनं बोलायचे तर विठ्ठलाचं नाम, पाहायचं असेल तर विठ्ठलाचं मुख, आणि करायचं असेल तर विठ्ठलाचं कार्य. म्हणजेच काय? तर 5 ज्ञानेंद्रिय ह्यांचे 5 विषय, त्या 5 विषयांचा विषय हा विठ्ठलच होऊन जावा. ह्यांनी भोगायचे असतील तर 5 भोग हे विठ्ठलाच्या नामाचेच भोगावे, त्या विठ्ठलाच्या नामाचंच ग्रहण यांनी करावं, असं आपल्याला माऊली सांगतायत. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात? हे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, हे माझे वाचे नाम विठोबाचे, हे माझे वाचे डोळे तुम्ही घ्या रे सुखा, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. हे माझे वाचे गोड नाम विठोबाचे, हे माझे वाचे. हे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. आपल्या मुखातनं विठोबाचं नाम घ्यायचं आहे, डोळ्याने त्याचं रूप बघायचं आहे, हाताने त्याचंच कार्य करायचं आहे, आणि चालायचं असेल तर पांडुरंगापर्यंत जाणारी जी वारी आहे त्यात चालायचं आहे, असं तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत. मग विठ्ठल म्हणजे काय? हो, बोलावा बोले बोलू माझे नाम. विठ्ठलाचंच नाम अखंड आपल्या मुखातनं बाहेर पडायचं असेल, मग विठ्ठलच का बरं म्हटलंय? कारण विठ्ठल हा सर्वत्र व्यापून आहे. विठ्ठल म्हणजेच काय? तर प्रेम. प्रेम म्हणजेच काय? तर आत्मा. आणि आत्मा कसा आहे? चराचरात वास करणारा हा आत्मा आहे. संपूर्ण शरीरात, आपल्या देहात, प्रत्येक प्राण्यात, प्रत्येक ठिकाणी हा आत्मा व्यापून आहे, जो सर्वांगाच्या ठाई आहे. नामदेव महाराज आपल्याला पुढे काय सांगतायत? प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रखुमाई. मग हा प्रेम सर्वांगाचे ठाई प्रत्येक प्राणी मात्रांमध्ये आपल्याला विठ्ठल आणि रुक्माईच बघायचे आहे. त्यांचं मुखात जर का आपल्या नाम असेल तर हळूहळू अशी आपली ती क्रिया, नामदेवांनी आपल्याला अशी एक पायरी सांगितली आहे की पहिले तुम्ही बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, संपूर्ण म्हणजे तोंडातनं मुखातनं आपल्या विठ्ठलनाचं नाम बाहेर पडावं, आणि नंतर सगळीकडेच आपल्याला पांडुरंग दिसेल. म्हणून प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रखुमाई. आत्म्याचं स्वरूप कसं आहे? हो, आत्म्याचं स्वरूप हे प्रेममय स्वरूप आहे, आनंदाचं स्वरूप आहे. आनंदाचे डोली, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे. मग सर्वत्र जर का आत्मा व्यापलेला आहे, ते प्रेम भरून आहे. पांडुरंग कसा आहे? हो, त्याची मूर्ती कशी आहे? तर प्रेममय त्याची मूर्ती आहे, आणि तोच मग सर्वत्र व्यापलेला आहे. म्हणून प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रखुमाई. असंच म्हणता म्हणता सगळीकडे रंग जो पसरलेला आहे या सृष्टीत, तो सृष्टीचा रंग कसा आहे? वेगवेगळा आपल्याला दिसतो, डोळ्यांनी दिसतो फक्त, पण त्याचं मूळ तत्व काय
आहे तर ते एकमेव अद्वितीय सत्य जे आहे ते म्हणजे परब्रह्म परमात्मा. मग त्याचा रंग कसा आहे? तो रंग सगळ्यांमध्ये जर का तो रंग वेगवेगळा आहे, पण त्यांच्या अंतरात्म्यात भरलेला रंग तो एकच आहे. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. मग काय होतं? मी तू पण गेले वाया. म्हणजे काय? अवघा रंग जर का एक झाला तर आपल्यातला द्वैत नाहीसं होणार आहे. द्वैत नाहीसं झालं म्हणजेच काय? मी आणि तू, मी आणि माझे हे चालले जाणार आहे. ते गेले म्हणजेच काय? जीव आणि शिवाचं ऐक्य झालेलं आहे. जीवाचं आणि शिवाचं ऐक्य होणे म्हणजेच काय? जीव म्हणजे काय? तर बुद्धीत आत्म्याचं पडलेलं प्रतिबिंब म्हणजे जीव, आणि शिव म्हणजे शुद्ध परमात्मा, शुद्ध तत्व. ते दोन एकत्र आले म्हणजे संपूर्ण त्या शुद्ध तत्वाचा लख प्रकाश आपल्याला दिसेल, आणि तो लख प्रकाश आपल्याला जाणवला तर सर्वत्र तो पांडुरंगच भरभरून आपल्याला दिसणार आहे. सर्वांच्या ठाई पांडुरंग दिसेल, सगळ्यांमध्ये भगवंताचंच रूप दिसेल, आणि आनंदही आपण तसाच सगळीकडे वाटू. जर आपल्याला आनंद होईल तर आपण सगळीकडे आनंद वाटत फिरू. म्हणून नामदेव महाराज काय म्हणतायत? नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. एकदा भगवंतच सगळीकडे व्यापून आहे हे कळल्यानंतर, ती प्रचिती आल्यानंतर, मग तो फक्त आनंद मी स्वतःपुरताच ठेवील का? तर नाही. त्याचा ज्ञानाचा दीप जो आहे तो दीप आपण सर्वत्र लावूया, असं नामदेव महाराज आपल्याला सांगतात. त्यांनी दीपाची इथे उपमा दिलेली आहे. दीप आपण लावतो तर त्याला सांभाळतो, त्याला त्याच्यावरती काजळी नको यायला म्हणून वारंवार त्याची काजळी काढतो, तो अखंड तेवत राहावा म्हणून. मग तसेच हा आत्मज्योत जी आपल्यात आहे ते साधन चतुष्टय संपन्नता आपल्यात यायला हवी, आणि ती आल्यानंतर ती सांभाळायची कशी? तर साधना, अखंड नामस्मरण आणि निधिध्यासन ह्या साधनेनी आपल्याला त्या साधन चतुष्टय संपन्नतेला सांभाळायचं आहे. जशी पायली, नामस्मरणाची पायली आपल्याला दिव्याच्या भोवती लावायची आहे, ती जर का आपण लावली तर आपण स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतो. सगळीकडे जर का आपल्याला सर्वत्र भगवंत दिसायला लागतो, त्यासाठी एक सुंदरसा एक दृष्टांत सांगते की ज्यावेळी एकनाथ महाराज गंगेची कावड घेऊन रामेश्वराला निघाले होते. सगळ्यांच्या हातात गंगेचं पाणी होतं आणि सगळे रामेश्वरमला जायला निघाले असताना वाळवंटात एक गाढव पाण्याने तडफडत होता. त्या तडफडत असलेल्या गाढवाला त्याचा देहाकडे बघितलं नाही एकनाथांनी. त्याच्यात त्यांना राम दिसला, पांडुरंग दिसला, आणि त्या पांडुरंगाची, त्या गाढवाची तहान भागवायसाठी म्हणून त्या गाढवाच्या मुखात एकनाथांनी त्या गंगेचं पाणी ओतलं. सगळ्यांनी म्हटलं, अरे अरे तुम्ही ते गंगेचं पाणी कशाला त्याला पाजताय? पण एकनाथांनी कुणाकडे लक्ष दिलं नाही आणि त्या गाढवाची तहान भागवली. म्हणजेच काय तर सर्वत्र पांडुरंग त्यांना दिसला. आणि हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान सर्वत्र आपण कीर्तनाच्या माध्यमातून, नामसंकीर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण जगात, संपूर्ण विश्वात पसरवू शकतो, असं आपल्याला नामदेव महाराज म्हणतात. मग हा अधिकार आपल्याला कधी येतो? ज्यावेळी परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी ह्या तीन वाणी आपल्याला सांगितल्या आहेत. त्या वाणींच्या पलीकडे असलेला जो परब्रह्म परमात्मा आहे, आत्मा आहे, तो परब्रह्म परमात्मा आपल्याला कळला. हे नामदेव महाराजांना त्यावेळी जाणवलं की हे मला कळलं, आणि त्यांना इतका आनंद झालाय. त्यावेळी त्यांना असे वाटले की सर्व सत्ता आली हाता, जो सर्व सत्ताधीशांचा सत्ताधीश आहे परब्रह्म परमात्मा, तो मला
कळताय, तो मला कळलाय, म्हणजेच मी आणि तो एक झालेलो आहोत. हा आनंद मला झालाय आणि हा आनंद परेहुनी परते घर तेथ राहू निरंतर. म्हणून नामदेव महाराज आपल्याला सांगतात की परेहुनी परते घर, आणि त्या आनंदातच, त्या अवस्थेतच तिथेच मला राहायचं, तिथेच परेहुनी परते घर तेथ राहू निरंतर, तिथेच मला निरंतर राहून भगवंताचं नाम घेत ह्या जगाला त्याचं नाम द्यायचं आहे. आणि हा जो आनंद आहे तो आनंद मला कोणी दिला आहे तर सर्व सत्ता आली हाता नाम याचा हे जर जाता. श्री गुरूंच्या कृपेविना हे अशक्य होतं. माझ्या श्री गुरूंनी त्यांची गुरु परंपरा मला दिली, त्यांच्या गुरु परंपरेने मला अनुग्रहित केलं आणि त्या अनुग्रहामुळे मला ही सत्ता अनुभवायला मिळाली. गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देवा, आपोआप भेटे देवा, भेटे देवा, गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव, गुरुचरणी ठेविता भाव. गुरूंच्या चरणावरती नामदेव महाराजांचा ठाम विश्वास होता. तो विश्वास कसा बसलाय, त्यांना गुरूंची प्राप्ती कशी झाली आहे, ह्याचा अनुभव आपण आख्यानात घेणारच आहोत. म्हणून नामदेव महाराज आपल्या मूळ अभंगात सांगतात, बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले, बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले, सर्व सत्ता आली हाता नाम याचा हे जरदाता, बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले, जेणे बोले विठ्ठल डोले. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, सीताराम जय सीताराम, भज प्यारे तू सीताराम, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. पहाट झाली दिशा उजळल्या मावळली तीरजनी, दिव्य प्रकाश कडेच उघडे, दिव्य प्रकाश कडेच उघडे, उजळून गेली अवनी अवनी, उजळून गेली अवनी, राजा राम कहो, राजा राम कहो, राजा राम कहो भक्त श्रेष्ठ दामाशेठींचं घर, सुंदर अशी पंढरपुरातली पहाट, आणि त्या पहाटेच्या वेळी कोवळ्या अशा सूर्याच्या किरणांनी ते पंढरपूर कसं उजळून निघालेलं आहे. आणि त्या उजळलेल्या पंढरपुरात भक्त श्रेष्ठ दामाशेठींच्या घरातला पुत्र म्हणजेच नामदेव महाराज
आणि नामदेव महाराजांच्या घरी आतल्या गाभाऱ्यात देवघरात नामदेव महाराज बसले देवपूजा करत. काकडावरती म्हणतायत, हा उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सगळा, दर्शन द्या सगळा. झाला अरुणोदय, झाला अरुणोदय, सरली इंद्रेची वेळा, सरली इंद्रेची वेळा. काकड आरती झाली आहे, पूजा झाली आहे, नैवेद्य झाला आहे आणि नामदेव महाराजांची स्वारी गाभाऱ्यातनं बाहेर आली आणि घरी आवाज देऊन म्हणतायत, अहो माझ्या प्रस्थानाची वेळ झाली आहे ना. आतून आवाज येतो, होय होय झाली आहे. डोक्यावर पगडी, अंगात बाराबंदी, धोतर नेसलंय, अंगावरती पंचा घेतलाय, हातात काठी आणि शिदोरी घेतली आहे, पायात चपाटा घातलाय आणि चपा 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 चप फिरत नामदेव महाराज पंढरपुराच्या बाहेर निघायला लागले. मध्येच कोणीतरी आवाज देतोय, नामदेव महाराज, अहो महाराज कुठे जाताय? अरे विसरलास का इतक्यात? आळंदीला सगळ्या संतांची मांदियाळी जमते दर महिन्याला, विसरलास का? मी तिथेच निघालोय. सगळेजण भजन नामसंकीर्तन करत असतात आणि मागे माऊली आल्या होत्या, भेट घेतली होतीस ना, दर्शन घेतलं होतंस ना. माऊलींनी मला म्हटलं होतं, नामदेव महाराज त्यांनी मला विनंती केली होती की तुम्हीही या आळंदीला, आपण एकत्र नामसंकीर्तन करूया. म्हणून आळंदीला जायला निघालोय. वा वा, तुम्ही येता काय? नाही हो नाही, माझी काही तयारी नाही, पुढच्या खेपेला येईन हो, असं म्हणत नामदेव महाराज पुढे निघाले आणि आळंदीच्या रस्त्याला लागले. जवळ दुरूनच आळंदी दिसते आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, देवतांचे नाव सिद्धेश्वर, देवतांचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धांचा सिद्धवेदी मेळा, 84 सिद्धांचा सिद्धवेदी मेळा, तो सुख सोहळा पानुराय. आळंदी हे गाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. आळंदीला जाऊन पोचलेत नामदेव महाराज. चंद्रभागेचं दर्शन घेतलं, तिथे आपले पाय धुतले आणि थेट सिद्धबेटास निघाले. सिद्धबेटात सगळ्यांचं भजन म्हणून झालेलं होतं आणि तिकडनं दुरून सगळ्यांना नामदेव महाराज येताना दिसले. सगळेजण उभे झाले. नामदेव महाराज दिसताच माऊली उठतात. उठले ज्ञानेश्वर केले ते वंदन, मस्तकी चरण नमस्कारिले. आम्हा म्हणे नामा म्हणे आम्हा वडील अधिकारी, त्यासाठी नमस्कार योग्य आहे. आम्ही ह्या सगळ्यांपेक्षा मोठे आहोत, त्यामुळे आम्हाला आदराने सगळ्यांनी नमस्कार केला तर काय हरकत आहे, अशी नामदेवांची मनात मनीषा होती. पण सगळेजण उठले, मुक्ताबाई मात्र उठल्या नाही. त्यांनी दुरूनच नमस्कार केला. मुक्ताबाईंच्या मनात काहीतरी चाललेलं होतं. नामदेवांचं भजन झालं. ते झाल्यानंतर लगेच मुक्ताबाई गोरोबा काकांना काय म्हणतात, गोरोबा काका तुम्ही कुंभार न हो? म्हणते होय. मग तुम्ही कच्च मडकं कच्च की पक्क हे कसं काय जाणता? अगं आमच्याकडे ते थापटणी असते, त्या थापटणीने आम्ही त्या मडक्यांना थापतो आणि बघतो की ते कच्च आहे की पकलेलं आहे. मग आमचा हा देह पंचमहाभूतांनी बनलेला म्हणजे मातीचाच बनलेला आहेच. मग सगळ्यांच्या डोक्यावर जरा थापटणी लावून बघा बरं की कोणाचं मडकं पिकलेलं आहे आणि कोणाचं कच्चं आहे. असं म्हणतेस? मुक्ताईच्या मनात काही ना काहीतरी विचार आहे असा गोरोबा काकांना अंदाज आला. नवीन निवृत्तीनाथांनाही आला, नवीन ज्ञानदेवांनाही आला. आणि आपले गोरोबा काका अशी आपली मिशी वगैरे सावरत, धोतर सावरत, गुडघ्यापर्यंतचं धोतर अगदी साधी बंडी नेसलेले
उठले. थापटणी आणतो हो. थापटणी आणली आणि निवृत्तीनाथांपासून सुरुवात केली. निवृत्तीनाथांच्या डोक्यावरती थापटणी थापली. पांडुरंग पांडुरंग आवाज आहे हो. पुढे गेले, ज्ञानदेवांकडे गेले. असं करता करता आता नामदेवांपर्यंत येऊन पोहोचले. नामदेवांच्या डोक्यावरती पगडी होती आणि त्यांना म्हटले की नामदेवा जरा पगडी काढता का, मी बघतो. नामदेव महाराज थेट उभे झाले आणि म्हणाले, हा काय प्रकार चाललाय, मला हे काही कळत नाहीये. माझ्या डोक्याला थापटणी बांधून तुम्ही का तपासताय. असं म्हटल्याबरोबर त्यांचा तो वैताग बघितल्यावर सगळी संत मंडळी हसायला लागली. अरे 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 ते कच्चा ग कच्चा. असं म्हटल्यावर कुठेच न बघता नामदेव महाराज थेट निघाले. भजन सोडून निघाले कसे, भजन सोडून निघाले असे, संत हासती राहले कसे, संत हासती राहले कसे. पांडुरंग तो मित्र आमचा, पांडुरंग तो मित्र आमचा, सांगू दुःख हे तोच जवळचा, सांगू दुःख हे तोच जवळचा. राऊळातया आला नावया, त्यास बोलले पंढरीराया, त्यास पंढरीराया. का उदास तू संत संगती, कसा संत संगतीत जाऊन आला आहेस तरी उदास का आहेस रे नामा. का अशी तुझी जाहली गती, का अशी तुझी जाहली गती, का तुझी अशी जाहली गती. पांडुरंगाला नामदेवांनी हात जोडले. पांडुरंगा, हे काय झालं माझ्यासोबत, मला फार वाईट वाटते. तूच आता मला यातनं मार्ग दाखव. म्हणून नामदेव महाराज पांडुरंगाकडे हात जोडतात. पांडुरंग म्हणतात, अरे तू संतांच्या संगतीत होतास ना, मग तरी देखील तुला दुःख का झाले. असं म्हटल्यावर पांडुरंग त्यांना म्हणतात, अरे मी ज्यावेळी अवतार घेतला होता त्यावेळी देखील रामाचा अवतार घेतला तर मला वशिष्ठांचा अनुग्रह घ्यावा लागला, कृष्णाचा अवतार घेतला तर सांदीपणींचा अनुग्रह घ्यावा लागला. त्यामुळे सद्गुरु अनुग्रहाविना, सद्गुरु अनुग्रहाविना हरिला तो कठीण सर्व थापटणे. सद्गुरु अनुग्रहाविना हरिला तो कठीण सर्व थापटणे. गोरा संत परीक्षी, गोरा संत परीक्षी, श्री भानुनी याच सर्व थापटणे. रामा 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 हरे हरे रामा 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 नवते रामा 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 रघो रमा रामा 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 हरे हरे रामा रामा. सद्गुरूंच्या अनुग्रहाविना आपण अर्धवट आहोत नामा. जा औंढ नागनाथाला जा, तिथे तुझे श्रीगुरु तुझी वाट बघतायत. थेट नामदेव महाराज घरी गेले, आपली शिदोरी घेतली आणि औंढ नागनाथाला निघाले असता मध्येच एका झाडाखाली विश्रांती घेतली आणि 2 घास भाकरीचे खावे म्हणून आपली शिदोरी उघडली. उघडताच त्यातली एक भाकर, एक काळं कुत्र आलं आणि ते कुत्र ते भाकर पळवून घेऊन गेलं. हट, काय हा कुत्रा मध्येच माझी भाकर घेऊन गेला, असं त्यांना वाटलं. उरली सुरली ती भाकर खाल्ली आणि परत पुढे निघाले. औंढ्या नागनाथाला पोहोचले. सुंदर असं औंढ्या नागनाथाचं महादेवाचं मंदिर. दुपारची वेळ होती, बाहेर उकाडा होता. गाभाऱ्यात जाऊन बघतात तर काय
एक सद्गृहस्थ महादेवांच्या पिंडीवर पाय ठेवून निजलेले होते. ते दृश्य बघून संताप झाला. पण जरा म्हातारे वृद्ध होते. त्यांना अहो सद्गृहस्थ, असे का झोपला आहात? तुम्हाला कळतंय का तुम्ही महादेवांच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलाय? अरे, इकडनं आवाज येतो, अरे आलास का? काय आहे ना, बाहेर खूप उकाडा आहे, इथे जरा गारवा मिळाला ना म्हणून मी येऊन निजलो. अरे अरे, माझे पाय महादेवाच्या पिंडीवर आहेत का? होय. मग असं कर, जिथे त्याचं अस्तित्व नाही ना तिथे हे पाय उचलून ठेव. हो. नामदेवांना त्यावेळी काही कळले नाही. त्यांनी हातामध्ये त्यांचे चरण घेतले आणि ते दुसरीकडे ठेवले. दुसरीकडे ठेवताच काय, तर तिथे महादेवांची पिंड प्रकट झाली. हे काय बघतोय? पुन्हा दुसरीकडे पाय ठेवले, तिसरीकडे पाय ठेवले, चौथीकडे पाय ठेवले. सगळीकडे महादेवाची पिंड प्रकट झाली. आणि ज्यावेळी चौथ्यांदा महादेवाची पिंड प्रकट झाली त्यावेळी नामदेवांनी ते पाय आपल्या हृदयाशी लावले आणि त्यांना शरण गेले. अरे नामदेवा, तुझीच वाट बघत होतो. माझी घोर चूक झाली. मी हे काय तुम्हाला ओळखू शकलो नाही. आणि त्यानंतर सद्गुरूंचा अनुग्रह नामदेवांना झाला. त्यांची आदिनाथांपासूनची गुरु परंपरा ज्ञानदेवांनंतर विसोबा खेचर आणि त्यानंतर नामदेवांना मिळाली. आणि काय झाले हो त्यानंतर? सद्गुरूंनी पूर्ण कृपा केली आणि ही जी वस्तू दिली आहे ना, ती निज वस्तू जी अशी होती ती आता माझ्यापासून कधीच कोणी हिरावून घेऊ शकत नाही. माझी जी सुख आहे ते सुख मी आता कोणाला दाखवू शकत नाही, अशी नामदेवांची अवस्था झाली. आणि त्यानंतर त्यांना साधनेसाठी नाम दिलं आणि तिथून नामदेव महाराज परतीला निघाले. त्यावेळी परत नामदेवांना तोच कुत्रा त्यांची भाकर न्यायसाठी आला. त्यांनी भाकर पळवली. त्यावेळी मात्र नामदेवांना सर्वत्र पांडुरंग दिसू लागलेला होता. त्या कुत्र्याच्या मागे नामदेव भाकरी सोबत असलेलं तूप साखर घेऊन धावले. अरे पांडुरंगा, थांब रे, ती तशी कोरडी भाकर खाऊ नकोस, हे घे तूप साखर लावून खा. काय अवस्था असेल त्यावेळी झालेली नामदेवांची. आणि अशा प्रकारे नामदेव महाराज पंढरपुरास येऊन पोहोचले. आणि त्यानंतर त्यांनी त्यांचं कार्य भगवंताच्या कार्यासाठी, पांडुरंगाच्या कार्यासाठी स्वतःला झोकून दिलं. त्यातलाच एक छोटासा दृष्टांत सांगते. नामदेवांच्या शेजारी एक गृहस्थ राहत होते. ते भागवत करायचे आणि ते भागवत करायचे म्हणून त्यांचं मूळ नाव आपल्याला कोणाला माहिती नाहीये म्हणून त्यांना सगळे भागवत म्हणायचे. तर भागवताच्या घरी त्याचा संसार मात्र फार भागवत चाललेला होता. आणि त्यामुळे त्यांच्याकडे एकदा साधू महाराज आले आणि त्या साधू महाराजांनी त्यांना एक परीस दिला. तो परीस जेव्हा तुम्ही एखाद्या लोखंडाच्या वस्तूला लावाल तर त्याचे सोने होणार, असे केल्याने त्यांची जी निर्धन अवस्था होती ती सधन झाली. आणि हे सगळं दृश्य नामदेवांच्या पत्नीने बघितले. त्यांची पत्नी एकदा त्या भागवतांच्या पत्नीकडे गेली आणि तिने विचारले की अगं, ही श्रीमंती कशी काय तुझी वाढली? मग तिने सांगितलं, अगं आम्हाला एक परीस मिळाला, तुला पण हवाय का? हो ग, मला देतेस का एका दिवसासाठी हा परीस? म्हणून नामदेवांच्या पत्नीने तो परीस आणला. आणि परीस ज्या दिवशी आणला त्या दिवशी नामदेवांच्या पत्नीने घरात गोडाचा शिरा केला होता. नामदेव महाराज असेच कुठल्या तरी कार्यावरनं, कुठल्या तरी कीर्तनावरनं घरी जेव्हा परत आले तेव्हा त्यांनी बघितले तर घरात गोडाचा शिरा सुगंध सुटलेला होता. आज काय माझा वाढदिवस नाही, तुझा वाढदिवस नाही, आपल्या घराचा वाढदिवस नाही, मग एवढा गोडाचा शिरा केलाच कशाला? अहो, आज मोठा दिवस आहे. मोठा दिवस म्हणजे काय? तर हा बघा परीस आपल्याला मिळालाय आणि हे सोन्याला लोखंडाला लावलं तर ह्याचं सोनं होणार आहे. हे कळताच नामदेवांनी तो दगड घेतला आणि थेट चंद्रभागेकडे धावत पळत सुटले आणि तो दगड चंद्रभागेत फेकून दिला. हे कळताच सगळ्या लोकांना कसं कोणाचं भांडण होत असेल किंवा दोन आवाज येत असतील तर सगळ्यांना गर्दी करायची फार हौस असते.
सगळेजण गर्दी करायला लागले. त्या भागवतालाही कळलं की अरे काहीतरी गडबड आहे, माझा परीस यांनी फेकलाय चंद्रभागेत. हे कळल्यावरती तो अजूनच धावत पुढे पुढे गेला आणि त्यांनी नामदेवांना म्हटलं की माझा आत्ताच्या आत्ता परीस परत कर. अरे पण आता तो चंद्रभागेत गेला, आता तिथे कुठला मिळणार? नाही नाही, तू मला आत्ताच्या आत्ता परत कर. सगळे लोक अजून अजून पुढे पुढे गर्दी करायला लागले. ठीक आहे, त्याचा हात धरला भागवताचा नामदेव महाराजांनी आणि चंद्रभागेत उतरले. आणि चंद्रभागेत नामदेवांनी असे आपली ओंजळ हातात खाली घेतली आणि तिथनं ओंजळभर दगड वरती आणले. आणि नामदेव महाराज भागवताला म्हणाले की अरे हे बघ, यातला कुठलाही उचल आणि तू चूक आणलीच असशील. चूक म्हणजे लोखंडी खिळा, त्या चुकेला तू लाव आणि बघ ते सोनं होतं का. असा कसा बोलतोस तू? बरोबर, ठीक आहे. त्यांनी आपल्या कमरेत असलेली ती चूक घेतली आणि नामदेवाच्या हातातला तो दगड घेतला. लावून बघतो तर चक्क सोनं झाले. त्यांनी ते परत आपल्या जवळ ठेवली आणि दुसरा दगड, दुसराही उचल, तिसराही उचल, असं करता करता प्रत्येक दगड हा परीस निघाला. आणि तसंच त्या भागवतानी ते हातातले आपले दगड परीस झालेले आणि चुका पाण्यात सोडून दिल्या आणि नामदेवांचा हात धरून त्यांना नदीच्या बाहेर आणले आणि त्यांना साष्टांग दंडवत घातले. आणि नामदेवांच्या पुढे हात जोडून बोलले की नामदेवा, माझ्या आतापर्यंत किती चुका झाल्यास, त्या चुकांचं तू सोनं केलंस. आणि मला आता कळलं की ही जी तुझ्यात मला ती चुकही नको, ते सोनेही नको आणि तो परीसही नको. मला आता हवंय ते फक्त तुमच्या ठाई असलेलं ज्ञान, ती ज्ञान शक्ती मला तुम्ही द्या, मला अनुग्रहित करा. असं म्हणून तो परीसा भागवत नामदेवांच्या चरणी नतमस्तक झाला. आणि अशा प्रकारे नामदेवांचं हे कार्य अगदी अटकेपार झेंडा नामदेवांनी उभा केला. भगवंताचं नामस्मरण, नामसंकीर्तन हे सर्वत्र सर्व दूर त्यांनी पसरवण्याचं कार्य केलं. भगवंताचं नाम सगळीकडे, सगळीजण त्यांच्या घ्यायला लागले. आणि त्यांचं काय वर्णन करणार? नामदेवांची अमृततुल्य वाणी, नामदेवांची अमृततुल्य वाणी, श्रवण येता लोचनी घेत वाणी, श्रवण येता लोचनी घेत वाणी, स्वये येतो श्रवणास कैटभारी, स्वये येतो श्रवणास कैटभारी, रंग चढला तै कीर्तनास भारी, रंग चढला तै कीर्तनास भारी. नामदेवाची हो नामदेवाची, नामदेवांची अशी अमृततुल्य वाणी होती की ते कीर्तन करण्यास लागले तर साक्षात पांडुरंगच तिथे येऊन डोलू लागे, नाचू लागे. आणि म्हणून रामदेव महाराज आपल्यालाही स्वतः सोबत आपल्यालाही उपदेश करतात आहे की नामदेवांनी या अभंगात प्रतिज्ञा घेतली होती की जे विशेष कार्य त्यांनी हाती घेतलं होतं आणि नाम संकीर्तनाचं महत्व याची प्रतिज्ञा त्यांनी स्वतः तर पूर्ण केलीच, त्यासोबतच त्यांनी आपल्यालाही दिली आहे. कीर्तन विश्वच्या अंतर्गत हे जे आमचा जो हा अभ्यास वर्ग झाला त्यात आम्ही कीर्तन शिकलोय, पुढेही शिकत राहू. पण ही जी प्रतिज्ञा आहे ती प्रतिज्ञा फक्त महाराजांपुरतीच नाही तर ती आम्हीही आता हाती घेतलेली आहे. आम्हाला सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा ही प्रार्थना करते. बोलो ऐसे बोले, बोले बोलो ऐसे बोले, जेणे बोले विठ्ठल डोळे, जेणे बोले विठ्ठल डोळे. बोलो ऐसे बोले, बोलो ऐसे बोले,
सेवा माझ्या श्री गुरूंच्या चरणी अर्पण करते. सगळ्यांच्या हृदयस्थ रामाला वंदन करते. मला कीर्तनात साथ दिली संवादिनीवरती श्री रंजन काका कस्तुरकर व तबल्यावरती श्री धीरज खेत्रे यांची मी मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.